पहलगाममधील हल्ल्यावरून खासदार संजय राऊतांनी अमित शाह यांच्यावर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला। चुन के मारेंगे नेहमीच बोलतात, पण पुढे का युद्ध तर सुरू करा, अशी टीका संजय राऊतांनी केली। अमित शाह यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली। तर काल मुंबईतील वेव्स परिषदेमध्ये मोदींच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नव्हती अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। चुन कर मारेंगे, एक को भी नहीं छोड़ेंगे। मुळात जे घडले त्याला जबाबदार गृहमंत्री आहे। जो प्रकार घडलेला आहे पेलगावला, जे 27 लोक निरपराध मारले गेले, ती जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे। ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायश्चित दिलं पाहिजे। कसलं समर्थन करताय चुकांचं, त्यांनी अमित शहांचं समर्थन करू नये। जर त्यांना अमित शहांचा राजीनामा नको आहे, मग महाराष्ट्रातल्या 26/11च्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले आर पाटलांचा राजीनामा घेतला। काँग्रेसने विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला। दहशतवादी हल्ल्यानंतर हे विसरू नका, सैन्यावर टाकले सगळं जबाबदारी, भारतीय सैन्यावर। इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकलं, निर्णय दिला, आदेश दिला, मला युद्ध करायचं। याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती। तुमच्याकडे आहे का ती? अशा सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन, उडाण टप्पूपणाचं समर्थन आणि टपोरीपणाचं समर्थन आहे। यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसत नाही। काल पहा प्रधानमंत्र्यांचा चेहरा तुम्ही। एखादा प्रधानमंत्र्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता नटनट्यांबरोबरचा। दरम्यान या संदर्भात संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। संजय राऊतला आणखीन प्रशासन काय आहे ते कळालं नाही, त्यांच्या नेत्यालाही कळलेलं नाही। घरात बसून राज्य चालवणं इतकं सोपं नाही आहे। देश चालवणं म्हणजे सर्व बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून, जगाचं लक्ष आपल्यावर असतं, केंद्रित असतं। त्यावेळेला घ्यायचा निर्णय हा तिथलच्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि त्यांच्या कॅबिनेटने घ्यायचा असतो। म्हणून 2.5 वर्ष घरात बसून आपण जशी सत्ता चालवली तसं सैन्य चालतं की काय असं त्यांना स्वप्न पडत असावेत। तसं वस्तुस्थिती नसते। सैन्याला द्यायचे आदेश असतील किंवा इतर राजकीय काही डावपेच असतील, यासाठी परिपक्वता असावी लागते आणि ती परिपक्वता आमच्या सरकारमध्ये आहे। म्हणून जो काही निर्णय होईल किंवा जी काही ॲक्शन होईल ती सर्वांना बरोबर घेऊन केल्या जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।